फक्त महिन्याला 500 रुपये गुंतवून लाखो रुपये कमवू शकतात. पण 90% लोकांना हे माहीतच नाही. 90% लोक चूक करतात. त्यामुळे त्यांना अपेक्षित पैसा मिळत नाही. एस-आय-पी करताना ही चूक कुणी करू नये. एस-आय-पी नेमकं काय आहे? एस-आय-पी कशी करतात? एस-आय-पी करताना कागदपत्र काय लागतात? एस-आय-पी मध्ये पैसा येतो का? एस-आय-पी मध्ये पैसा टाकलेला कसा जातो? एस-आय-पी आणि म्युच्युअल फंड यांच्यात काय फरक आहे? नमस्कार, मी नवनाथ आणि आज तुम्ही पाहत आहात नवनाथ आंधळे. एस-आय-पी बद्दल आपण सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघू. चला तर सुरू करूया. एस-आय-पी म्हणजे काय? एस-आय-पी म्हणजे एक ठराविक रक्कम ठराविक काळासाठी सतत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणे म्हणजेच एस-आय-पी. म्युच्युअल फंड म्हणजे काय? एस-आय-पी समजण्यासाठी म्युच्युअल फंड समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्युच्युअल फंड म्हणजे थोडक्यात 1000 लोकांनी प्रत्येकी हजार रुपये जमा करून एका फंड मॅनेजरकडे दिले आणि त्या फंड मॅनेजरने अलग अलग कंपन्या, अलग अलग शेअरमध्ये अलग अलग ठिकाणी इन्व्हेस्ट केली. याला म्युच्युअल फंड असे म्हणतात. एस-आय-पी काम कसं करते? समजा तुम्ही जानेवारीमध्ये एस-आय-पी सुरू केली आणि जेव्हा सुरू केली तेव्हा मार्केट कमी होतं, खाली होतं. त्यावेळेस तुम्हाला युनिट जास्त आले आणि लगेच फेब्रुवारीमध्ये मार्केट वर आलं. त्यावेळेस तुम्हाला युनिट कमी आले आणि मार्चमध्ये लगेच समजा युनिट मार्केट खाली गेलं, तुम्हाला युनिट जास्त येतात. अशा प्रकारे वर खाली होत राहतं. मार्केट कमी जास्त जसं होईल तसं एस-आय-पी मध्ये म्युच्युअल फंडमध्ये असल्यामुळे तुम्हाला तुमचे युनिट कमी जास्त दिसत राहतात. एस-आय-पी मध्ये टाकलेले पैसे जातात तरी कुठे? अनेकांना वाटतं ते पैसे बँकेमध्ये जातात, पण ते पैसे बँकेमध्ये जात नाहीत. ते पैसे म्युच्युअल फंडमध्ये जातात आणि म्युच्युअल फंड ते पैसे अलग अलग शेअरमध्ये लावते, अलग अलग कंपन्यांमध्ये लावते, अलग अलग ठिकाणी ते पैसे गुंतविते. म्हणजे त्या पैशातून आपल्याला रिटर्न जास्त येईल. एस-आय-पी मध्ये युनिट म्हणजे काय? समजा एका म्युच्युअल फंडची किंमत आहे ₹50. तुम्ही त्यात ₹1000 गुंतवले म्हणजे तुम्हाला 20 युनिट मिळाले. काही महिन्यानंतर त्याच म्युच्युअल फंडची किंमत झाली ₹100 म्हणजे तुम्हाला त्याच 20 युनिटचे ₹2000 मिळतील. एस-आय-पी मध्ये कंपाऊंडिंग म्हणजे काय? एस-आय-पी मधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कंपाऊंडिंग म्हणजे आपल्या भाषेत व्याजाला व्याज लागणे. तुम्ही ₹1000 गुंतवले, त्याला व्याज आलं, त्या व्याजाला व्याज आलं, त्या व्याजाला व्याज आलं. व्याजाला व्याज लागणे म्हणजे कंपाऊंडिंग. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एस-आय-पी किती रुपयापासून कमीत कमी सुरू करता येते? काही म्युच्युअल फंडमध्ये ₹100 पासून सुरू करता येते, काहीमध्ये ₹500 पासून सुरू करता येते आणि काहीमध्ये ₹1000 पासून सुरू करता येते. म्हणजे कमीत कमी एस-आय-पी ₹100 पासूनही सुरू करता येते. एस-आय-पी किती वर्ष करता येते? एस-आय-पी मध्ये जितका जास्ती कालावधी तितकी कंपाऊंडिंग जास्त. एस-आय-पी कमीत कमी 1 ते 3 वर्ष करता येते. त्याच्यानंतर आपण 5 ते 10 वर्ष करू शकतो. 10 ते 15 वर्ष करू शकतो. 15 ते 25 वर्ष करू शकतो. म्हणजे एस-आय-पी मध्ये जितका जास्त कालावधी तितकं व्याजाला व्याज जास्त. आपल्या भाषेमध्ये जितका जास्त कालावधी तितका व्याजाला व्याज, व्याजाला व्याज, व्याजाला व्याज जास्त लागत जाईल. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, एस-आय-पी सुरू करायला काय काय कागदपत्र लागतील? पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाउंट, डीमॅट अकाउंट आणि या सर्वांची झालेली के-वाय-सी. या सर्वांची के-वाय-सी झाल्याच्या नंतर तुम्ही एस-आय-पी सुरू करू शकता. एस-आय-पी सुरू करायची प्रक्रिया, पहिली के-वाय-सी झाली, त्यानंतर योग्य प्लॅटफॉर्म निवडायचा. त्याच्यानंतर कोणता म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला एस-आय-पी करायची आहे ते योग्य म्युच्युअल फंड निवडायचा. त्याच्यानंतर किती रक्कम करायची आहे ती रक्कम निवडायची आणि किती तारखेला आपण एस-आय-पी टाकू ती तारीख निवडायची आणि सर्व केल्याच्या नंतर ऑटो पेमेंट करायचं. म्हणजे ऑटोमॅटिक तारीख आली, पैसा कटल, ऑटोमॅटिक एस-आय-पी मध्ये तेवढे पैसे आपले जातात. उदाहरणार्थ 1000 रुपयाची एस-आय-पी केली, ऑटोमॅटिक तारीख आली, 15 तारखेला आपण एस-आय-पी केली तर 15 तारखेला ऑटोमॅटिक आपल्या खात्यातून ते पैसे डेबिट होतील आणि एस-आय-पी मध्ये जातील ऑटोमॅटिक. आणि असं करताना ऑटोमॅटिक आपली एस-आय-पी चालू राहील. एस-आय-पी मध्ये फायदा काय आहे? कमीत कमी बचतीमध्ये आपण दर महिन्याला थोडी थोडी रक्कम जमा करू शकतो आणि आपल्याला बचतीची सवय लागते आणि आपल्या भविष्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपल्यापाशी एक काहीतरी मानधन असणार आहे शेवटपर्यंत. एस-आय-पीची चांगली सवय आहे. आता एस-आय-पीचे तोटे काय आहेत? फायदे बघितले, आता तोटे. एस-आय-पीचे तोटे म्हणजे आपण पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाकतो तर म्युच्युअल फंड येऊ बी शकतात, वर जाऊ शकतात, खाली येऊ शकतात, उतरू बी शकतात, पैसा येऊ बी शकते, पैसा जाऊ पण शकते. हे याच्यासाठी धैर्य राखणं खूप गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एस-आय-पी मधून आपण पैसे काढू शकतो का? हो, आपण एस-आय-पी मधून पैसे काढू शकतो. पण काही काही म्युच्युअल फंडचे काही असे त्यांचे नियम आहेत की त्यांना एस-आय-पी तोडताना त्यांचा जे चार्ज आहे तो चार्ज कटतो. पण आपण एस-आय-पी तोडू शकतो.
आता ही एस-आय-पी कोणासाठी योग्य आहे? आपण नोकरी करत असो, आपण व्यवसाय करत असो, आपण गृहिणी असो, असं काहीतरी आपण करत असू, की भविष्यात आपल्याला बचत करायची आहे, भविष्यात आपल्या मुला-बाळांसाठी आपल्याला पैसे बचत करून ठेवायचे आहेत किंवा भविष्यात आपल्यासाठी आपल्याला पैसे बचत करून ठेवायचे आहेत, यांच्यासाठी एस-आय-पी महत्त्वाची आहे. एस-आय-पी करताना आपण वारंवार हा चुका करतो, की मार्केट कमी झालं, मार्केट डाऊन झालं, की आपण एस-आय-पी बंद करतो. इतरांच्या सल्ल्यामुळे आपण एस-आय-पी बंद करतो. एस-आय-पीमध्ये आपल्याला पैशाची अडचण आली, की आपण एस-आय-पी बंद करतो. त्याच्यानंतर एस-आय-पी इतरांनी सल्ला दिला दुसरा, की तो सल्ला ऐकून आपण म्युच्युअल फंड बदलतो. म्युच्युअल फंड बदलणे, एस-आय-पी बंद करणे, हा चुका टाळाव्या. मित्रांनो, एस-आय-पी म्हणजे एक शॉर्टकट मार्ग नाही पैसे कमवायचा किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी आपण पैसे टाकलो, त्यासाठी अभ्यासच करावा, कोणता म्युच्युअल फंड निवडावा हे बघावं, की कुठल्या यानं आपण पैसे टाकलो, कुठल्या ध्येयानं आपण पैसे टाकलो, हे स्वतःला माहीत असावं. स्वतः आपण अभ्यास करावा, की आपल्याला रक्कम किती परवडेल. एखाद्या ठिकाणी आपला पगार कमी असतो, आपण तितकी रक्कम एस-आय-पी करत असतो. तर येणाऱ्या काळात आपल्याला काही संकट येतील, तर त्या ठिकाणी आपली एस-आय-पी तुटली न पाहिजे, आपली एस-आय-पी बंद न पडली पाहिजे याची खात्री घ्यायची आणि आपल्याला भविष्यात काय करायचंय हे आपल्याला माहीत असते. त्यामुळे आपण एस-आय-पी कशी करायची, काय करायची, कशासाठी करायची हे सर्व माहीत पाहिजे आणि एस-आय-पी म्हणजे काय हाताचं मळ नाही. लगेच पैसे टाकले, लगेच पैसे वाढून येतात. यासाठी धैर्य लागते, सातत्य लागते आणि एक शांत विचाराने मनाने विचार करून आपण एक लांबचं ध्येय आपण गाठू शकतो. मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर तुम्हाला फायनान्स रिलेटेड, बिझनेस रिलेटेड असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.